नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत जो की सर्वांनाच आवडतो आणि प्रत्येक पदार्थ साहित्य तेच असतं, परंतु बनवण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत थोडीशी वेगळी असेल तर काय होतं की त्या पदार्थाच्या चवीमध्ये नक्कीच फरक पडतो किंवा बदल होतो. तर असाच एक पदार्थ आपण बनवतो तो म्हणजे भजी, कांदा भजी. तर कांदा भजी किंवा भज्याचा प्रकार कोणाला आवडत नाही असं होणार नाही. आणि सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत, तर सगळ्यांनाच हा पदार्थ खावासा वाटतो. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण बघूयात. तर या ठिकाणी 3 मीडियम साईजचे कांदे मी असे कट करून घेतलेले आहेत. कोथिंबीर लागणार आहे. लाल तिखटाचा वापर या ठिकाणी मी करते. चवीनुसार मीठ, अगदी थोडासा सोडा घेतलेला आहे आणि ओवा, आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे डाळीचं पीठ. तर इथं एक टिप सांगते की लाल तिखट वापरताना आपण याच्यामध्ये हळद घालणार नाही आहोत, नाहीतर भज्याचा रंग अगदी वेगळाच होतो आणि चवसुद्धा म्हणजे थोडीशी बदलते. तर त्यासाठी हळद आपण या ठिकाणी वापरणार नाही आहोत. तर जो आपण कांदा घेतलेला आहे तर तो असा उभा कट करून घ्यायचा आहे, अगदी पातळ स्लाईस करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सगळा कांदा मी असा कट करून घेतलेला आहे आणि तो कांदा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सगळा सुट्टा करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एक पसरट मोठं असं भांडं घ्यायचं आहे. या ठिकाणी मी हा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कट केलेला जो काही कांदा आहे तर तो त्याच्यामध्ये मी घालते आणि हा कांदा चांगला आपल्याला काय करायचं आहे, सुट्टा करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात तो असा या पद्धतीनं कुस्करून घ्यायचा आहे. आणि बघा ही जी काही मी पद्धत सांगते तर या पद्धतीनुसार जर का तुम्ही किंवा ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर बघा भज्यांच्या चवीमध्ये नक्कीच तुम्हाला बदल झालेला लक्षात येईल आणि भजी खरंच खूप छान होतात. तर आणि ही जी पद्धत आहे ना तर आमच्याकडं म्हणजे एक ओळखीचे आहेत, त्यांचं भज्याचं हे गाडा आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की या पद्धतीने केलं तर खरंच खूप छान भजी होतात किंवा त्यांची ही पद्धत आहे. तर कांदा आपण छान असा इथं काय केलेलं आहे, वेगळा करून घेतलेला आहे. त्याचं प्रत्येक जी ही थर आहे तर तो वेगळा करून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालतो इथं लाल तिखट. तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 1.5 चमचा तिखट टाकलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. चवीनुसार मीठ आपण इथं वापरतो आहे आणि आपण जो काही ओवा घेतलेला आहे तर तो ओवा काय करायचा आहे आपल्याला असा चोळून घालायचा आहे. म्हणजे त्याचा जो वास आहे तर तो छान असा आपल्या सगळ्या भज्याला लागण्यासाठी मदत होते. आणि जो सोडा घेतलेला आहे तर तो सोडा आपण या ठिकाणी आता ॲड करतो आहे. आणि आता छान असं व्यवस्थित हे काय करायचं आहे, मिश्रण कांद्याला लागेल या अशा पद्धतीनं ते मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या कांद्याला सगळं व्यवस्थित हे मिक्स झालं पाहिजेत, सगळा मसाला लागला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे. लगेचच आपण पीठ घालायचं नाही आहे किंवा पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर या पद्धतीनं सगळा कांदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. सगळा म्हणजे मसाला त्याला लागला पाहिजे याची मात्र इथं नक्कीच काळजी घ्यायची आहे. तर बघा सगळं व्यवस्थित आता इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला एक 15 ते 20 मिनटांसाठी ठेवायचं आहे. जास्ती वेळासाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर 20 मिनटं मी ठेवलेलं होतं आणि 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की कांद्याला किती म्हणजे ओलसरपणा आलं आहे, त्याला पाणी सुटलेलं आहे मिठामुळं. आणि इथं आपण आता ॲड करणार आहोत डाळीचं पीठ, बेसन पीठ. तर बेसन पीठ इथं मला जवळजवळ 2 वाट्या मी बेसन पीठ वापरलेलं आहे आणि अगदी 5 ते 6 लोकांसाठी हे भजे बनवून तयार होतात. आणि सुरुवातीला बघा मी इथं पाणी वगैरे घातलेलं नाही आहे, पाण्याचा लगेचच वापर करायचा नाही आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की किती पाणी सुटलं आहे बघा त्या कांद्याला. जेवढं काही पीठ घातलेलं आहे तर ते सगळं पीठ काय झालेलं आहे, ओलसर झालेलं आहे. तर हे असंच व्यवस्थित काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण काय करणार आहोत तर आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. एकदम पाणी ओतायचं नाही.
तर थोडं थोडं करून मी या ठिकाणी काय करते, पाणी घालून हे पीठ आता मळून घेणार आहे. पीठ मस्त व्यवस्थित असं तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी बघा म्हणजे आपलं हे जे काही भज्याचं बॅटर आहे तर ते रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे. अगदीच पातळ पण ठेवायचं नाही, अगदीच घट्ट पण ठेवायचं नाही. आणि सोडासुद्धा थोडासाच वापरायचं, खूप जास्त वापरायचं नाही, नाहीतर भजी अशी पूर्ण भुसभुशीत होतात आणि त्याच्यामध्ये तेल जास्त बसतं. तर या ठिकाणी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर मी काय करते, तर आपले हे जे काही भजी आहेत तर ते भजी मी सोडून घेते. तेलामध्ये चांगलं तेल तापलेलं असावं ही पण काळजी घ्यायची. अगदीच जास्त तापलेलं नसावं किंवा अगदीच कमी तापलं असं पण होणार नाही, ह्याची पण इथं काळजी घ्यायची आहे. तर एक एक करून असे मी भजी या ठिकाणी सोडून घेते. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ह्या ज्या काही रेसिपीज आहेत तर त्याच्या लिंक तुमच्या फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशा नवीन रेसिपीज जर का तुम्हाला कोणत्या हव्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगू शकता. वेट लॉस रेसिपीचं एक छोटंसं मी चालू करते आता सिरीज, तर ती आपण बघणार आहोतच. तर या पद्धतीने बघा सगळे भजी मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि हे आता चांगले आपल्याला लालसर होईपर्यंत व्यवस्थित असे दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचे आहेत. पराठा झाला की तळून घेते हळूहळू करून सगळे भजी आपली या ठिकाणी आता छान असा रंग त्याला आलेला आहे. आणि या ठिकाणी मी आता ही भजी काय करते, काढून घेते, कारण चांगला असा त्याला रंग आलेला आहे. अगदीच आपल्याला म्हणजे खूप जास्त पण आपल्याला ते तळायचं नाही आहे. तर छान अशी आपली या ठिकाणी भजी बनवून तयार झालेली आहेत. तुम्ही बघू शकताय खूप छान त्याला रंग आलेला आहे, खूप छान चवसुद्धा तितकीच छान होते. तुम्ही नक्की या पद्धतीनं भजी बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, अजून एकदा सांगते की अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब